नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 5 वर्षापासून थांबलेला 18 महिन्यांचा डीए एरियर केव्हा मिळणार, सरकारने स्पष्ट केला निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। कोविड-19 महामारीच्या काळात केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत तब्बल 18 महिन्यांसाठी थांबवला होता। यामुळे या काळातील थकबाकी रक्कम अजूनही कर्मचाऱ्यांच्या मनात ताजी आहे। नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदच्या 63व्या स्थायी समितीच्या बैठकीत याच मुद्द्यावर पुन्हा चर्चा झाली। या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले। त्यातील एक प्रमुख मुद्दा होता मार्च 2020 ते जून 2021 या कालावधीत रोखलेला 18 महिन्यांचा डीआर एरियर। कर्मचाऱ्यांनी पुन्हा मांडली मागणी। कर्मचारी संघटनांनी सरकारकडे पुन्हा एकदा ही मागणी लावून धरली आहे की कोविड महामारीच्या काळात रोखण्यात आलेली 18 महिन्यांची डीआर रक्कम त्यांना परत मिळाली पाहिजे। त्यांचा युक्तिवाद असा आहे की लॉकडाऊन आणि आर्थिक अडचणींच्या काळातही कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली, त्यामुळे त्यांना हक्काची रक्कम मिळणे आवश्यक आहे। सरकारचे स्पष्ट मत, डीए एरियर सध्या शक्य नाही। वित्त मंत्रालयाने आपल्या जुन्या भूमिकेची पुनरावृत्ती करत स्पष्ट सांगितले की कोविड काळात आर्थिक परिस्थिती फारच बिघडली होती। 2020-21 आर्थिक वर्षानंतरही सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या विविध जनहित योजना आणि त्यांचा खर्च अजूनही चालूच आहे। त्यामुळे सध्या तरी सरकारकडून डीआर एरियरच्या रकमेचे पेमेंट शक्य नाही। कालावधी मार्च 2020 ते जून 2021, थांबवलेला भत्ता, डीए आणि डीआर 18 महिने, 8वा वेतन आयोग आणि त्यांचे संभाव्य परिणाम। या बैठकीत 8व्या केंद्रीय वेतन आयोगावरही चर्चा झाली। कर्मचारी प्रतिनिधींनी सरकारला लवकरात लवकर या आयोगाचे अध्यक्ष व सदस्य नेमण्याची विनंती केली। आयोगाच्या अटी व शर्ती सुद्धा लवकर जाहीर कराव्यात अशी मागणी करण्यात आली। अपेक्षा आहे की 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू केला जाईल। त्यामध्ये उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांना एरियरसह रक्कम दिली जाईल। केंद्र सरकार कर्मचारी गट विमा योजनेचा प्रस्ताव। या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला। केंद्र सरकार कर्मचारी गट विमा योजना व्यय विभागाने या योजनेसाठी नवा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच कर्मचारी संघटनांसोबत शेअर केला जाणार आहे। कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी कायम। डीआर एरियरच्या मुद्द्यावर अजूनही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे। त्यांनी सरकारला मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेण्याचे आवाहन केले। त्यांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निष्ठेमुळे कमावलेली आहे आणि ती मिळणे त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे सरकारने ती लवकरात लवकर अदा करावी। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।